कालपासून आपली जी.केची सिरीज चालू झालेली आहे। डेली मी तुमचे 20-20 प्रश्न घेणार आहे। या ठिकाणी टोटल आपल्याजवळ भरपूर प्रश्नांचा साठा आहे। तुम्ही जर डेली 20-20 प्रश्न आपल्या चॅनलवर बघितले तर तुमचं त्या ठिकाणी जे पोलीस भरती असो, सरळ सेवा असो, कोणतं पण महाराष्ट्र शासनाच्या एक्झामचं जी.के असो, त्या ठिकाणी तुमचं ऑल ओव्हर कंप्लीट होऊन जाणार आहे। आणि त्याचबरोबर सेंट्रलची जर तयारी करत असाल त्याचेसुद्धा मी प्रश्न याच्यामध्ये ॲड केलेले आहे जी.केचे। तर बघा, तो व्हिडिओ बघायचा असला तर चॅनलच्या डिस्क्रिप्शन म्हणजे ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देतो मी। त्या ठिकाणी तुम्ही तो 20 प्रश्नाचा व्हिडिओ बघून घ्या। 4-5 मिनिटाचा व्हिडिओ आहे, तो जास्त नाही, हा पण 4-5 मिनिटाचा होईल। पण हे 4-5 मिनिटं तुम्ही जर डेली याला दिले तर तुमच्या जी.केमध्ये खूप मोठी भर पडेल। या ठिकाणी तुम्हाला एक्झाममध्ये जी.के हा सब्जेक्ट कठीण जाणार नाही। तर चला, तुमचा वेळ नाही घेता मी व्हिडिओला सुरुवात करतो। या ठिकाणी 21 पासून तर आपण 40 पर्यंत प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। बघा, या ठिकाणी पृथ्वीच्या पृष्ठभागावर एकूण किती अक्षरवृत्ते आहे? तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर किती अक्षरवृत्ते आहे? तर टोटल 181 अक्षरवृत्ते आहे। किती आहे रे? टोटल 181। त्यानंतर 22 नंबरचा प्रश्न बघा, या ठिकाणी भारताला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? खूप वेळा विचारण्यात आलेला आहे हा प्रश्न। हे प्रश्न जे घेत आहे मी, हे सेंट्रलला आणि महाराष्ट्र शासनाला खूप वेळा विचारण्यात आलेले आहे। हेच प्रश्न मी घेते। तर बघा, 7,517 किलोमीटरचा, किती रे? 7,517 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे। कोणाला रे? भारताला, लक्षात ठेवायचं आहे। आणि महाराष्ट्राला किती लाभलेला आहे? तर 720 किलोमीटर लांबीचा जो समुद्रकिनारा आहे तो कोणाला लाभलेला आहे? तर महाराष्ट्राला लाभलेला आहे। महाराष्ट्राची जर तुम्हाला लांबी विचारली पूर्व पश्चिम तर किती सांगायची? 700 किलोमीटर सांगायची आहे। आणि समुद्रकिनारा विचारला तर 720 किलोमीटर सांगायचं आहे। त्यानंतर बघा, या ठिकाणी 23 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिल्या अणुभट्टीचे नाव काय? सगळ्यांना माहिती आहे, तारापूर या ठिकाणी अप्सरा ही महाराष्ट्राची काय रे? पहिली अणुभट्टी या ठिकाणी स्थापित करण्यात आलेली होती। त्यानंतर बघा, 24 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? कोयना आहे, कोयना। तर या कोयना जलविद्युत प्रकल्प तर याचं जलाशयाचं नाव काय आहे? तर शिवाजी काय रे? शिवाजी जलाशय याचं नाव काय? हे याचं नाव आहे शिवाजी जलाशय, लक्षात ठेवायचं आहे। हे पण इम्पॉर्टंट प्रश्न आहे। त्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कोयना हा जो जलविद्युत प्रकल्प आहे हा कोणत्या नदीवर आहे? निश्चितच कोयना जलविद्युत प्रकल्प असल्यामुळे कोणत्या नदीवर राहणार? तो कोयना नदीवर राहणार आहे। आणि त्याचं जर हे विचारलं तुम्हाला, आय थिंक जिल्हा विचारला तर सातारा असेल बहुतेक। सातारा एकदा चेक करून घ्या, सातारा आहे का कोणता आहे? साताराच असेल, सातारा किंवा सोलापूर, दोन्हीपैकी कन्फ्युजन आहे मला, फक्त एकदा तुम्ही चेक करून घ्या। बघा, या ठिकाणी सोलापूर करा, सोलापूर आहे, सोलापूरला आहे। त्या ठिकाणी नेक्स्ट प्रश्न बघा, या ठिकाणी 25 नंबरचा, या ठिकाणी महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता? तर सर्वांना माहीत पाहिजे प्रश्नाचं उत्तर गडचिरोली आहे। त्या ठिकाणी काय आहे? सर्वाधिक वनक्षेत्र आहे। त्यानंतर 26 नंबरचा प्रश्न बघा, जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? पॅसिफिक महासागर। बरेच वेळेस पॅसिफिक महासागराचा शेप पण विचारते, कशा प्रकारचा शेप आहे त्याचा? तर एस आकाराचा शेप आहे पॅसिफिक महासागराचा, हे पण लक्षात ठेवा। जगातील काय आहे? सर्वात मोठा महासागर आहे। आणि त्याच्यात एक मरियाना जो गर्ता आहे, मरियाना, तर हा जो गर्ता आहे हा कोणत्या महासागरात आहे? प्रशांत महासागरात आहे का पॅसिफिक महासागरामध्ये? कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगा मला याचं। त्यानंतर बघा, 27 नंबरचा प्रश्न आहे, इजिप्त हा देश कोणत्या नदीची देणगी म्हणून ओळखला जातो? तर इजिप्त हा जो देश आहे हा कोणत्या नदीची देणगी म्हणून ओळखला जातो? तर नाईल नदीची देणगी म्हणून हा देश ओळखला जातो, इजिप्त, लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर बघा, जगातील सर्वात मोठे बेट कोणते? ग्रीनलँड। जगातील सर्वात मोठे बेट आहे ग्रीनलँड, हे पण लक्षात ठेवा। जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे? ग्रीनलँड। त्यानंतर नेक्स्ट बघा, 29 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर, रणथंबोर। बघा, रणथंबोर हे जे राष्ट्रीय उद्यान आहे हे कोणत्या राज्यात आहे? रणथंबोर झालं, केवलादेव झालं, रणथंबोर मी राष्ट्रीय उद्यान सांगतो याचे राजस्थानचे, तुम्ही नोट डाऊन करून घ्या बा। केवलादेव एक नंबर, केवलादेव झालं। त्यानंतर भरतपूर, घाना राष्ट्रीय उद्यान, त्यानंतर रणथंबोर, आणि हे बस, हे लक्षात ठेवा। कोणतं राजस्थानमध्ये कोणकोणते? रणथंबोर आहे, घाना आहे, केवलादेव आहे, भरतपूर आहे, लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर 30 नंबरचा प्रश्न बघा, अस्तंबा डोंगररांगा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अस्तंबा डोंगररांगा ज्या आहे त्या नंदुरबार जिल्ह्यात आहे। कोणत्या जिल्ह्यात आहे? नंदुरबार जिल्ह्यात, लक्षात ठेवायचं आहे। खूप वेळा विचारण्यात आलेला आहे पोलीस भरतीला हा प्रश्न, IMP करायला। पोलीस भरती असो, तुम्ही कोणत्या पण एक्झामची तयारी करा, हे प्रश्न रिपीट वारंवार विचारतात आणि TCSचे फेवरेट प्रश्न आहे, यामध्ये पण मी ॲड केलेले आहे। बघा, या ठिकाणी खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा, अस्तंबा डोंगररांगा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे नंदुरबार। आणि खानापूर जे पठार आहे ते कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे सांगली जिल्ह्यात। बघा, दख्खनचं पठार कुठे? बुलढाणा जिल्ह्यात आहे। तर दख्खनच्या पठाराने किती टक्के भाग व्यापलेला आहे महाराष्ट्राचा? तर दख्खनच्या पठारानं भाग व्यापलेला आहे 86%, किती? 86% हा जो भाग आहे महाराष्ट्राचा या ठिकाणी व्यापलेला आहे दख्खनच्या पठाराने। नेक्स्ट बघा, प्रश्न क्रमांक 33 नंबरचा आहे, कुंभार्ली घाट। बघा, कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? बघा, कुंभार्ली जो घाट आहे तो कोणत्या 2 शहरांना जोडतो रे? तर तो सातारा आणि
कोणत्या सातारा आणि रत्नागिरी या 2 शहरांना कुंभार्ली घाट जोडतो, या 2 जिल्ह्यांना कुंभार्ली घाट जोडतो, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुणे मुंबईला बोर घाट जोडतो, माहिती आहे पुणे मुंबई या 2 शहरांना कोणता घाट जोडतो, बोर, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा फोंडा घाट कोल्हापूर आणि पणजीला कोणता घाट जोडतो, फोंडा घाट. त्यानंतर भरपूर आहे, मी सांगू शकतो या ठिकाणी पण व्हिडिओ लंबा होईल. या ठिकाणी बघा 34 नंबरचा प्रश्न आहे, फ्रेंडशिप गार्डन कोणत्या शहरात आहे. फ्रेंडशिप गार्डन जे आहे ते भिलाई शहरात आहे. भिलाई हे शहर कोणत्या ठिकाणी आहे, तर भिलाई या ठिकाणी एक स्टील प्लॅन्ट आहे. भिलाई छत्तीसगड, लक्षात ठेवायचा. राऊरकेला या ठिकाणी राऊरकेला नावाचा एक प्लॅन्ट आहे, नाही राऊरकेला ओडिशाला आहे, भिलाई हाच छत्तीसगडमध्ये आहे, लक्षात ठेवायचे. भिलाई जे फ्रेंडशिप गार्डन जे ते कोणत्या शहरात आहे ते सुद्धा भिलाई शहरात याच्यात आहे, भिलाई शहरात आहे. त्यानंतर 35 नंबरचा प्रश्न बघा, सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता, शुक्र, बरोबर. मॉर्निंग स्टार पण म्हणतात त्याला, लक्षात ठेवायचं आहे. शुक्र सर्वात तेजस्वी तारा आहे आणि पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा पण आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर 36 नंबरचा प्रश्न बघा, ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्यास काय म्हणते. बघा एखाद्या ठिकाणी जमीन आहे आणि ह्या ठिकाणी भूकंपाचा उद्रेक झाला, तर ही जी जागा राहते, हे जे ह्या ठिकाणी उत्पत्ती होती, तर ह्या ठिकाणाच्या पॉईंटला काय म्हणते, भूकंपनाभी म्हणते. काय म्हणते, भूकंपनाभी, लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, 4च प्रश्न राहिले आपले. 37 नंबर, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे. IMP प्रश्न आहे, IMP करा. पोलीस भरती जर तुम्ही तयार करत असाल ना तर छापून घ्या माझ्याकडून, हे प्रश्न तुमच्या पेपरमध्ये दिसणार आहे. या ठिकाणी रत्नागिरी जो जिल्हा आहे याला सर्वाधिक जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्यानंतर 38 नंबरचा प्रश्न बघा, उजनी धरण जे आहे हे कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे. तर उजनी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे, भीमा नदीवर बांधण्यात आलेले आहे उजनी धरण. धरणाचं नाव काय आहे, जलाशय एक बघा, यशवंत सागर जो जलाशय आहे हा उजनी धरणावरती आहे. त्यानंतर बघा, पारस औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे, पारस. IMP करा या प्रश्नाला. हे सगळे प्रश्न IMP पोलीस भरतील 100% विचारणार आहे प्रश्न आणि विचारलेले पण याच्या अगोदर. पारस हे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे, तर अकोला जिल्ह्यात आहे पारस. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे आपला, ह्या ठिकाणी मग आपली सिरीज एंड होती. नंतर उद्या आपले 40 प्रश्न परत येईल, 40 पासून ते कितीपर्यंत आहे, 60 पर्यंत. ही सिरीज आपली डेली चालणार आहे. तपकिरी क्रांती कशाशी संबंधित आहे, तपकिरी क्रांती कशाशी संबंधित आहे, ती आहे चामडे उत्पादनाशी संबंधित आहे तपकिरी क्रांती. विचारलं ब्ल्यू क्रांती कशाशी संबंधित आहे, निळी क्रांती तर मासे उत्पादनाशी संबंधित आहे. रजत क्रांती जर विचारलं तर अंड्याशी संबंधित आहे. हरित क्रांती वगैरे विचारलं तर गहू या धान्याशी निगडीत आहे. तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो तुम्ही स्वतः बघितला त्याबद्दल तुमचे आभार आणि तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून तो पण ह्या भरतीमध्ये सिलेक्ट होईल. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.